आयसिसनं उघडला होता मृत्यूचा कारखाना। इराकमध्ये सापडली आयसिसची बॉम्ब फॅक्टरी। आतापर्यंतचा सर्वात मोठा कारखाना उजेडात। मोसूल हा आयसिस या जहाल अतिरेकी संघटनेचा इराकमध्ये उरलेला शेवटचा तळ। हा तळ उद्ध्वस्त करण्यासाठी इराकी फौजांनी धडक कारवाई सुरू केली आहे। यात शहराचा एक एक भाग आयसिसच्या जोखडातून मुक्त केला जातोय। अशाच एका मुक्त केलेल्या भागात सैनिकांना एक गोदाम आढळलं। सैनिकांनी गोदामात प्रवेश केल्यावर मात्र त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही। या गोदामात चक्क बॉम्ब आणि इतर हत्यारं तयार करणारा भला मोठा कारखानाच सापडलाय। यापूर्वीही सैन्याला असे काही कारखाने सापडले होते, मात्र इतका मोठा कधीच नाही। खरं तर आम्ही खूप युद्ध लढलोय आणि फालुजानमध्ये असे काही बॉम्बचे कारखाने पाहिलेत, मात्र आजपर्यंत आमच्या पाहण्यातला हा सगळ्यात मोठा कारखाना आहे। इथं तुम्हाला आयसिसच्या 11 शेल्स दिसतायत आणि या सगळ्या शेल्सचा आधार घेऊनच या कारखान्यात बॉम्ब बनवले जात होते। या गोदामाच्या वेगवेगळ्या भागात इराकी फौजांना बॉम्ब तयार करण्याची असेंब्ली लाईनच आढळली आहे। अतिरेकी संघटनांकडे असलेली हत्यारं ही एखाद्या देशानं पुरवलेली किंवा तस्करीच्या मार्गातून मिळवलेली असतात। हा सर्वसाधारण समज या कारखान्यानं खोटा ठरवलाय। इराक आणि सिरियामध्ये आयसिसच्या ताब्यात असलेल्या भागात असे आणखी किती कारखाने असतील याची कल्पनाच न केलेली बरी। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।